रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर परत आज आपण हिरानंदानी इस्टेटलाच लागून किंवा वाघबीळ लोकेशनला एक माधव पलास या नावाचं साधारणतः 10 ते 12 वर्ष जुनं असणारं एक कॉम्प्लेक्स आहे. ज्या कॉम्प्लेक्समध्ये जर मेंटेनन्सचा आपण जर विचार केला तर साधारणतः क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याला 12,000 रुपये मेंटेनन्स असणारा फ्लॅट आहे. ह्या कॉम्प्लेक्समध्ये जर आपण विचार केला तर होम थिएटरपासून स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी इतंबत सुखसुविधा आहेत. आणि ह्या फ्लॅटसोबत एक पार्किंग पण असेल. आणि फ्लॅटचा जर कार्पेटचा आपण विचार केला तर साधारणतः 600 कार्पेट असणारा हा फ्लॅट कॉम्पॅक्ट 2 BHK असणारा हा फ्लॅट आहे. ज्यांचं बजेट ह्या त्या सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करायचं आणि ठाण्यात आपल्याला राहायचं आहे तर त्याच मला असं वाटतं त्या लोकांसाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो. ज्यांना किंवा TCS कंपनीपाशी जवळ पाहिजे, ह्या हिरानंदानी इस्टेटच्या जवळ पाहिजे, तर मला असं वाटतं हिरानंदानी बनवलेलं नाही आहे, पण हिरानंदानीला लागून असणारच हे माधव पलास या नावाचं खरं तर कॉम्प्लेक्स आहे. जिथे हिरानंदानी वेस्ट गेट नावाचं प्रोजेक्ट तयार होते त्याच्या अपोजिटलाच हे माधव पलास या नावाचं हे कॉम्प्लेक्स असणार आहे. इथे पाण्याची सुविधा म्हणा त्या सगळ्या नीटनेटक्या सुखसुविधा आहेत. आणि इथे OC-CC म्हणा किंवा कोणत्याही बँकेकडनं लोन घेण्याचं सगळ्या गोष्टींचं प्रावधान इथे व्यवस्थित झालेलं आहे. अशाच पद्धतीचा खरं तर हा कॉम्पॅक्ट 2 BHKचा फ्लॅट आहे, जो मी आज तुम्हाला दाखवण्याचा खरं प्रयत्न करतो आहे. ह्याच्यात आपल्याला एक पार्किंग असेल, ती ओपन पार्किंग ह्या फ्लॅटसोबत आपल्याला असणार आहे. मोबाईलच्या कंपासद्वारे जर आपण बघितलं तर तुम्हाला बाहेर जाताना हा वेस्ट असणारं घर असेल आणि आतमध्ये येताना मात्र हे ईस्ट असेल. तर तुम्ही ह्याच्या बाहेर जर आपण आलो तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला 2 लिफ्टचं प्रावधान आहे. आणि एका फ्लोअरवरती खरं तर 4 फ्लॅट आहेत. आणि ज्यावेळेला आपण या फ्लॅटच्या एंट्री करण्याचा विचार करणार तर ह्या मालकाने ऑलरेडी इथं अशा पद्धतीचं सेफ्टी डोर वगैरे पण बनवलेलं आहे. सेफ्टी डोरच्या आतमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला आपण घरात येतो त्यावेळेला तुम्हाला चौरस पद्धतीचा चांगला मोठा असा हॉल तुम्हाला मिळेल. आणि हॉलच्या जर आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी मिळेल. आणि तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं तुमची गाडीची पार्किंग जी आहे ओपन पार्किंग ती तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसेल. आणि जर तुम्ही बघितलं तर घरामध्ये खरं बघितलं तर काम आपल्याला करावं लागणार आहे, कारण की कामाची थोडी गरज आहे, कारण हा वापरलेला फ्लॅट आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला एक तर बाथरूम वॉशरूम त्या पद्धतीचं आहे. अधिक तुम्हाला इकडे जर आलात तर तुम्हाला इथे मस्त असं सुंदर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर स्टोरेज अधिक तुमचं वॉशिंग मशीन पॉईंट पण तुम्हाला इकडे प्रॉपरली ट्रायबाल्कनी स्पेस दिलेला आहे. आणि जेव्हा या बाथरूममधनं आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला समोर जर आपण आलो तर 2 साईडला किचन असणारं असं किचन तुम्हाला इथं मिळतं. तुम्ही फ्रीज वगैरे पण इथे लावू शकता अशा पद्धतीचं. आणि अधिक इकडे पण जर आला तर इथे पण तुम्हाला एक असं स्टोरेज टाईप बनवलेलं आहे. अधिक गॅसचा जो पाईप वगैरे आहे तो इथे सगळं मीटर वगैरे सगळं सेट केलेलं आहे. इथं पण तुम्ही स्टोरेज म्हणून किंवा जर तुम्हाला वॉशिंग मशीन वापरायची असली तर इकडे पण वापरायला प्रावधान बनवलेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण किचनच्या बाहेर येणार आहोत, किचनच्या बाहेर आलं तर तुम्हाला ह्या साईडला एक मस्त असं ॲडजस्ट होणारं बेडरूम आहे, जे तुम्ही बघू शकता. 2 लोक इथे प्रॉपर शयन करू शकतात. किंवा एखादा मुलगा जरी एकट्या मुलाला जरी बनवायचं म्हटलं तर त्याचा स्टडी टेबल अधिक ह्या सगळ्या गोष्टी इथे ॲडजस्ट होतात. एक ड्रेसिंग टेबल इकडे लागलेला आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे आपल्याला खिडकी पण दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे यांनी इथे कपाट पण बनवण्याची सुखसुविधा तयार केलेली आहे ह्या साईडला. आणि अशा पद्धतीचं घर हा बेडरूम आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमला येणार आहोत त्यावेळेला ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्हाला इथं परत बाथरूम वॉशरूम टॉयलेट असं मस्त मोठ्या साईजचं ह्या साईडला एक मिळतं. आणि नंतर याच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे कपाटाची सुखसुविधा केलेली आहे, जे कपाट पण मोठ्या साईजमध्ये इकडं बनवलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचं हे कपाट आहे. इथं विंडो ACचं प्रावधान करून ठेवलेलं आहे. खरं तर हा बेड होता पण ह्या लोकांनी बेड काढून घेऊन गेलेत. आणि मग इकडे जर आलो इथं परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीचं ह्या साईडला नियोजन करून ठेवलेलं आहे. स्टँडिंग बाल्कनीमधनं जर आपण बघितलं तर आपल्याला हिरानंदानी इस्टेट आणि हे झाडं झुडपं जे आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतात. खरं तर हा फ्लॅट जो आहे ह्या लोकांनी विकण्यासाठी काढलेला आहे. आपल्याला सांगताना ह्या लोकांनी सांगितलेलं आहे की 95 लाख रुपयाची किंमत आहे. 95मधनं कमी करण्याचं त्यांचं मानसिकता 100% आहे. पण ज्यावेळेला तो फ्लॅट आवडेल त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा रेट फायनल काय असेल तो डिस्क्लोज नक्की करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगळे रोज ठाण्यामध्ये फ्लॅट दाखवते. मला असं वाटतं आमचे फ्लॅट तुम्हाला आवडत असतील तर कृपया करून आम्हाला सांगा की सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा. हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.